ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे आरती करत असतात सगळेजण आणि तेवढ्यातच सायली आलेली असते. तर आता सायली येते आतमध्ये. सुमन आणि प्रतिमा मात्र देवाची आरती करत असतात. तर आता सुमन बघते सायलीला आणि म्हणते, सायली ये ना. तर आता सायली आपली बॅग ठेवते. तर आता प्रतिमा घंटी देते सायलीला. तर आता सायलीला भास व्हायला लागतो. तर तिला भास होतो लहान मुलीचा आणि ती म्हणत असते, आई घंटी दे ना, वाजवायची आहे मला, असं म्हटलेली असते ना छोटी तन्वी, आठवतं तिला. आणि कसं प्रतिमा तिला घंटी दिलेली असते हे सुद्धा तिला आठवतं. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा, हे पण तिला भास व्हायला लागतो. सगळे भास परत व्हायला लागतात आता सायलीला. डोळे बंद करून ती सगळे आठवत असते. तर इथे चैतन्याला दाखवले आणि चैतन्याला कॉल आलेला असतो. तर आता तो कॉल घेतो. हा अस्मिते बोल, असं म्हणतो चैतन्य. हॅलो चैतन्य, असं म्हणते अस्मिता. एक प्रॉब्लेम झालाय, मला ना इंटरव्ह्यूला जायचं आहे, पण काल घरामध्ये ना असं म्हणून सांगते ती, आणि आता ऑडिओ बंद आहे प्रेक्षक हो. आणि सगळ्या गोष्टी ती सांगत असते चैतन्याला आणि तो ऐकत असतो. काल स्मित खूप रडला, त्यामुळे मम्मा आणि डॅड मला बाहेर कुठेच जाऊ देणार नाहीत, असं म्हणते अस्मिता. पण मला ना या इंटरव्ह्यूला जायचंच आहे, असं म्हणते अस्मिता. चैतन्य प्लीज मला सांग ना, मी काय करू, मला काहीच सुचत नाही आहे अरे, असं म्हणते अस्मिता. मला सांग अस्मिताई, तू जर गोलूला घरीच ठेवून बाहेर पडलीस तर प्रॉब्लेम आहे ना, असं म्हणतो चैतन्य. जर तू त्याला सोबत घेऊन आलीस तर कोण काहीच बोलणार नाही ना, असं म्हणतो चैतन्य. हो, पण ऑफिसमध्ये कशी घेऊन जाऊ त्याला, असं म्हणते अस्मिता. ऑफिसमध्ये नको घेऊन जाऊ, ऑफिस पर्यंत घेऊन जा, असं म्हणतो चैतन्य. तिथे बाहेर मी तुला भेटतो, गोलूला माझ्याकडे दे, मी त्याला सांभाळतो, तू तुझा इंटरव्ह्यू दे, असं म्हणतो चैतन्य. तू सांभाळशील त्याला, असं म्हणते अस्मिता. आता ते आपण बघू की मी त्याला सांभाळतो की तो मला सांभाळतोय, असं म्हणून चैतन्य हसतो. पण मी प्रयत्न करतो, असं म्हणतो तो. पटकन त्याला घेऊन ये आणि मला लोकेशन पाठवा, असं म्हणतो चैतन्य. ठीक आहे, थँक्स चैतन्य, असं म्हणते अस्मिता. अरे बस का, ये थँक्स आपके उदार रहा मॅडम, असं म्हणतो चैतन्य. मी 5 मिनिटात निघते, बाय, असं म्हणते ती. हो मी पण आलोच, असं म्हणतो तो. तर आता अस्मिताला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर ती फाईल वगैरे उघडे करून बघते आपले काय काय डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते म्हणून. तर आता जाणार असते ती इंटरव्ह्यू देण्यासाठी, तर त्याची तयारी करत असते अस्मिता. तर आता परत सायलीला दाखवले आणि प्रतिमाने सुमनला दाखवलंय. तर आरती करून झालेली असते प्रतिमाची. तर आता सगळ्यांना ती धूप भाती देत असते. तर आता सुमन घेते धूप, तर आता सायलीकडे येते प्रतिमा. तर आता सायली मात्र घेतच नाही लवकर, तर ती दंग असते आपल्याच विचारांमध्ये. तर आता प्रतिमा म्हणते, सायली तुझं लक्ष कुठे आहे हा, असं म्हणते प्रतिमा. तर आता सायली धूप घेते. जरा घरात धूप फिरवतेस, असं म्हणते प्रतिमा सुमनला. तर हो, असं म्हणते सुमन. सुमन काकू मी धूप फिरवू, असं म्हणते आता सायली. अगं नाही, तू आताच आली आहेस ना, दमली असशील, मी फिरवते ना, असं म्हणते सुमन. नाही मला फिरवू दे ना, असं म्हणते सायली. बरं हे घे, असं म्हणते आता सुमन. सावकाश, असं म्हणते ती आणि सायली घेते धूप. तर आता ती घेऊन फिरते त्याला. वहिनी, असं म्हणते सुमन, बघितलं ना तन्वी आणि सायली मधला आणखीन एक साम्य. तन्वीला सुद्धा लहान असताना घरात धूप फिरवायला खूप आवडायचं, असं म्हणते सुमन. तर हो म्हणते प्रतिमा. ह्या दोघींचा दूर दूरपणे काहीच संबंध नाही, असं म्हणते सुमन. पण तरी यांच्यात किती गोष्टी सारख्या आहेत, असं म्हणते सुमन. तर सायली जाता जाता काहीतरी बघते समोर. तर तिला परत भास होतो, कसं धूप देत असते तन्वी छोटी, हे दिसतं तिला परत. आणि तन्वी चालत जात असते, हे सगळं तिला दिसायला लागतं, तरी भास व्हायला लागतो. आणि सायली जात असते, तिला पाठलाग करत करत जात असते ती तिचा. तर आता ती जात जात किचनकडे येते. तर आता ती बरोबर जसं तन्वी जात असते त्याच मार्गाने जात असते सायली आणि धूप देत असते ती. तर आता सायली मात्र बघत असते कोण आहे ती म्हणून. तर आता धूप खूप जास्त लागलेला असतो. तेवढ्यातच आता तिच्या हातातून काहीतरी खाली पडतं. तेवढ्यातच छोटी तन्वी गायब होते. तर आता सायली इकडे तिकडे बघते. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय. अस्मिता तू आता परत परत बाहेर कुठे जातेस, मी तुला आधीच सांगितलं होतं, असं म्हणते कल्पना. मी बोलायला तू सुरुवात करायच्या आधीच सांगते, असं म्हणते अस्मिता. स्मितला बरोबर घेऊन चालले मी, असं म्हणते अस्मिता. थोडी रडारोड करत होता ना, त्यामुळे फिरून आणते त्याला, असं म्हणते अस्मिता. 2 मिनिटं थांब, मी येते तुझ्यासोबत, असं म्हणते कल्पना. आता तू कशाला, असं म्हणते अस्मिता. अगं मी पटकन जाऊन येणार आहे, फार लांब नाही जाणार आहे मी, असं म्हणते अस्मिता. अगं अस्मिता, असं म्हणतो प्रताप, आता उन्हाच्या वेळेला का नाही तेच त्याला बाहेर, असं म्हणतो प्रताप. डॅड एवढं ऊन कुठे आहे बाहेर, आणि स्मितला पण ताजी हवा मिळायला हवी ना, घरात बसून कंटाळा आलाय त्याला, पटकन त्याला बाहेर घेऊन जाते आणि घेऊन येते, असं म्हणते आता अस्मिता. बरं आपण तिघेही जाणार आहोत, असं म्हणते आता कल्पना. मी गाडी काढायला सांगते, अजिबात त्याला ऊन लागू नये, असं म्हणते कल्पना. तर अस्मिता म्हणते, मम्मा मी जाऊन येते ना चालत जाऊन, मी व्यायाम सुद्धा करत नाही सध्या, असं म्हणते अस्मिता. कल्पना, असं म्हणतो प्रताप. अगं जाऊ दे तिला बाहेर, गोलूला फिरायला घेऊन जाते ना, येईल ते लवकर परत, असं म्हणतो प्रताप. जा बाळा तू, असं म्हणतो प्रताप. आणि हे बघ जाताना सावलीतून जा, उन्हात चालू नकोस, असं म्हणतो प्रताप. फार दूर जाणार असशील तर मला कॉल कर, मी गाडी पाठवतो, असं म्हणतो प्रताप. तर बघा प्रेक्षक हो, अस्मिता इंटरव्ह्यूला जाणार असते, त्यामुळे हा सगळा गाठ ती घालते. हा, असं म्हणते अस्मिता. बाय डॅड.
थँक्यू असं म्हणते ती आणि घेऊन जाते गोलूला बाहेर म्हणजे स्मितला. तुम्ही तिला का जाऊ दिलं असं म्हणते आता कल्पना. ऊन बादलं म्हणजे असं म्हणते ती. तर प्रताप म्हणतो असं काय करतेस, आपणच तिला म्हणत असतो की गोलूला ती घेत नाही म्हणून, आता ती त्याला घेऊन बाहेर फिरायला जातेय तर आपणच थांबायचं असं म्हणतो प्रताप. असं कसं चालेल ग कल्पना असं म्हणतो प्रताप. येईल अर्ध्या तासात ती, काळजी नको करूस तू हा असं म्हणतो प्रताप. तर आता सायलीला दाखवलंय. काय झालं ग सायली असं म्हणते आता प्रतिमा. एवढा धूर कसा झाला असं म्हणते सुमन. तू इथे ठेव असं म्हणते सुमन. चल तिथे चल असं म्हणते आता सुमन. तर आता पडलेली पुस्तक असतात ती सायली आपल्या हातामध्ये घेते. तर आता ती आपल्या हातामध्ये घेऊन ती आलेली असते आणि बसते सोफा सेट वरती. प्रतिमा त्या हे कोणाचं आहे असं म्हणते सायली. हे तन्वीचं ड्रॉइंग बुक आहे असं म्हणते आता प्रतिमा. चित्र काढायला खूप आवडायचं तिला. एकदा का चित्र काढायला बसली ना तर तासन तास जागची हलायचीच नाही ती असं म्हणते सुमन. पण हे तुझ्याकडे कसं काय आलं असं म्हणते प्रतिमा. मी खूप फिरवत होते ना तेव्हा पडलं हे, मला नीटसं दिसलं नाही असं म्हणते सायली. मी हे उघडून बघू का असं म्हणते सायली. अगं विचारतेस काय असं म्हणते प्रतिमा. बघ की असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे सायली उघडते ते पुस्तक. तर आता हसत असते प्रतिमा. सुमन हे चित्र आठवतंय तुला, तन्वी इथे आपल्या गेटकडे बसली होती आणि आपल्या गाडीचं चित्र आहे असं म्हणते प्रतिमा. हो असं म्हणते सुमन. तर आता सायली बघत असते सगळे तिचे काढलेली चित्र. तर आता प्रतिमा हसत असते ती चित्र बघून. हे चित्र ना सायली तन्वीने खास तिच्या बाबांसाठी काढलं होतं, त्यांच्या वाढदिवसाला तिच्याकडून खास गिफ्ट होतं असं म्हणते प्रतिमा. तर आता बघत असते सायली सगळी चित्र आणि हे चित्र तन्वीने पुरणाईच्या गार्डन मध्ये बसून काढलं होतं, फुलपाखराचं चित्र असं म्हणते सुमन. तर आता पुढचं चित्र बघते सायली. तर ते चित्र तिला काहीतरी ओळखीचं वाटतं. तर ती बघतच राहते त्या चित्राकडे. पुरणाईच्या ट्रस्टमध्ये लहान मुलांसाठी एक चित्रकला स्पर्धा होती, त्यासाठी तन्वीने काढलेलं चित्र आहे हे असं म्हणते प्रतिमा. हे हे तन्वीने या घरात असताना काढलेलं शेवटचं चित्र आहे असं म्हणते प्रतिमा. आता तन्वी जिथे कुठे असेल तिथे सुद्धा ती चित्र काढत असेल असं म्हणते प्रतिमा. तर आता विचार करत असते सायली, कुणाच्या तरी आयुष्यात रंग भरत असेल का ती असं म्हणते प्रतिमा. तर आता सुमन म्हणते वैती नका ना असं स्वतःला त्रास करून घेऊ असं म्हणते सुमन. तर आता सायली त्या चित्राला स्पर्श करून बघते. तर आता मधुभावना दाखवलंय. तर आता मधुभावनची काळजी घेत असते नर्स आणि तिथेच कुसुम सुद्धा असते. ताई हे बघा ही औषधं आहेत, पेशंटला रोज सलाईन मधनं द्यायची आहेत, ते तुम्ही घेऊन या असं म्हणते नर्स. तर द्या असं म्हणते कुसुम आणि बाहेर जाते तिथे औषध आणण्यासाठी. तर लहान मुलं वगैरे खेळत असतात आणि तिथेच काका काकू सुद्धा असतात. तर आता हे आश्रम दाखवले बघा प्रेक्षक हो, साफसफाई करत असतात सगळेजण आश्रमाची. तर आता कुसुम म्हणते किती आरडाओरडा करताय, शांत बसा असं म्हणते आता कुसुम. इकडे या गौरी असं म्हणते ती. इकडे या, काय धंदा चाललाय तुमचा हा, शांत बसा. मधुभाऊंच्या कानापर्यंत आवाज जातो असं म्हणते कुसुम. कुसुमताई असं म्हणतो एक मुलगा. मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये नाही नेणार ना परत, इकडेच राहणार ना ते असं म्हणतो तो. तुम्ही जर असेच दंगा करत राहिला ना तर मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये परत जातील, हे हवं काय तुम्हाला असं म्हणते कुसुम. नाही 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 असं म्हणतात सगळेजण. मग ते परत जायला नको आहेत ना, तर शांत बसा ना असं म्हणते कुसुम. पण तू आम्हाला त्यांच्याशी बोलायला पण देत नाहीत. सायली ते आली ना तर ती आम्हाला गप्पा मारायला देईल असं म्हणते आता ती मुलगी. असं म्हणते कुसुम. बरे गप्पा मारायच्या आहेत बरं का, पण थोड्याशाच असं म्हणते आता सायली. आणि तेवढ्यातच अर्जुन आणि सायली आलेले असतात. तर सायली ताई असं म्हणतात लहान मुलं आणि येतात ते सायलीकडे. आरामात आरामात असं म्हणतो आता अर्जुन, कारण सगळे मिठी मारतात ना सायलीला. राहू द्या चालतो मला एवढं असं म्हणते सायली. काय नाही होत काय असं म्हणते कुसुम. तुम्ही लाडात आला तिला धक्का लागेल असं म्हणते आता कुसुम. जरा सावकाश आरामात असं म्हणतो अर्जुन. मागे पुढे जाऊन तिला त्रास द्यायचा नाही असं म्हणतो होता काका पण. सायली ताई आम्ही तुला अजिबात त्रास देणार नाही, पण आधी तू आत ये असं म्हणतात ती मुलं. थांब 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 असं म्हणतो अर्जुन. नाही ऍक्च्युली मला वाटलं होतं की इथे कम्प्लीट अशी साफसफाई झालेली नसेल असं म्हणतो अर्जुन. नाही म्हणजे थोडीशी धूळ असेल ना, अलर्जी नको व्हायला हिला आणि बाळाला असं म्हणतो अर्जुन. सो जोपर्यंत ही रूम साफ होत नाही ना तोपर्यंत तू आत जाऊ नकोस असं म्हणतो अर्जुन. बरं आणि मग काय करू, इथे बाहेर थांबू का, उन्हात ते चालेल तुम्हाला असं म्हणते सायली. मी माझ्या बायकोला असं करू देईन का असं म्हणतो अर्जुन. डोंट वरी, मी छान अरेंजमेंट करून ठेवली आहे, चल दाखवतो असं म्हणतो अर्जुन. चल 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 असं म्हणतो अर्जुन. या 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 असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांना तो कुठेतरी घेऊन जातो. हे बघा असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे टेंट बांधलेलं असतं. सावकाश सावकाश असं म्हणतो अर्जुन. काय सगळं असं म्हणते सायली. काय पिकनिक आहे का असं म्हणते कुसुम. हे तुमच्या सायली ताईसाठी आहे आणि पंखा पण, म्हणजे तिला इथे गरम वाटणार नाही असं म्हणतो अर्जुन. म्हणजे आता आम्ही पण इथेच बसणार आता असं म्हणतात ती मुलं. तर आता एन्जॉय करत असतात लहान लहान मुलं सगळी. अरे ते असं म्हणतो अर्जुन. तर कुसुम येते पळत पळत. काय चाललंय असं म्हणते कुसुम. हे सगळं अर्जुन सरांनी सायली ताईसाठी केले ना असं म्हणते कुसुम. मग तुम्ही कसल्या माकडासारखं कशाला उड्या मारताय असं म्हणते कुसुम. हे बघ मला आता आतमध्ये स्वयंपाक करायला जायचं आहे, आतमध्ये धूळ आहे ती साफ करून घ्या चला, मग सायलीला आत येता येईल असं म्हणते कुसुमताई. तर आता सायली म्हणते कुसुमताई मी इथे अशी नाही बसून राहणार असं म्हणते सायली. मी पण येऊ मदत करू असं म्हणते सायली. अरे देवा असं म्हणते आता कुसुम. सायली आता तू इथल्या कुठल्याही कामाला हात लावायचा नाही असं म्हणतात ते काका. मुलं काय लहान नाही आहेत, ती रोज कुसुमला मदत करतात, अशी पुढेही मदत करतच राहतील असं म्हणतो आता तो काका. चला चला
कामाला लागूया असं म्हणतात ती मुलं. तर मुलं आतमध्ये जातात काम करण्यासाठी. सायली असं म्हणतो तो काका, तू आणि मधुभाऊ नव्हता ना तर हे घर एकदम मोका वाटायचं. पण आता तुम्ही आल्यावर घराला घर पण आलं. तर आता काका निघून जातात तेवढंच म्हणून. तर आता इथे अर्जुन आणि सायली असतात, त्यांच्या इथे बसलेले असतात. तर आता अर्जुन तिला नारळ पाणी देतो. तर आता इथे खूप एन्जॉय करत असतात अर्जुन सायली, आणि आता फॅन सुद्धा लावतो तो. आता तुला गरम वाटणार नाही असं म्हणतो अर्जुन. तुमचं नेहमीसारखं दुसरं गाठणं चालू झालं ना तुमचं, किती धडपड कराल माझ्यासाठी. फार काही करत नाही मी पण तेच करतोय जे बेस्ट नवऱ्याने आणि बेस्ट बाबाने केलं पाहिजे असं म्हणतो तो आणि हसतो. तर आता सायली पण हसते. बरं मी अशी इथे बसून काय करू, मला कंटाळा आला, मी पटकन आत जाऊन मदत करून येते असं म्हणते सायली. नाही नाही, तुला अजिबात हलता येणार नाही, तुला कंटाळा येणार नाही, मी तुला एंटरटेन करेन असं म्हणतो अर्जुन. काय असं म्हणते सायली. बघायचंय असं म्हणतो तो. तर आता इथे तो गाणं लावतो. तर आता अर्जुन डान्स करत असतो गाणी लावून. सायली बघत असते आणि हसत असते. तर अर्जुन आणि सायली एन्जॉय करायचं दाखवलं आणि तो डान्स करत असतो आणि सायली त्याला बघून हसत असते. कधी तू गाणं लावलंय बघा प्रेक्षक हो. खरंच खूप छान गाणं आहे हे, मुंबई पुणे मुंबईमधून. तर आता तो तिला खाडवत असतो नवीन नवीन गोष्टी, ड्रायफ्रुट्स वगैरे. तर आता फ्रुट्स देतो तो तिला. तर आता ती नारळाचं पाणी पित असते आणि अर्जुन मात्र नाचत असतो. तर आता अर्जुन म्हणतो बसा बसा. तर आता नाचतच असतो अजून बघा प्रेक्षक हो. चमचम करणारी चांदणात हे चालू असतं. आणि आता इथे सायलीच्यावर काय काय बोलत असते. तर आता तो डान्स करतो. सायली म्हणते मलाही डान्स करायचा आहे. तर तो नाही नाही म्हणत असतो, कारण तुझ्या पोटामध्ये बाळ आहे असं म्हणत असतो तो. तर आता तो तिला नाचायला हात देतो आपला. तर आता दोघेही डान्स करतात बघा प्रेक्षक हो. रोमॅन्टिक बॉलरूम डान्स करतात अर्जुन आणि सायली. कधी तू गाण्यावरती. खरंच खूप छान सीन दाखवलाय खरंच प्रेक्षक हो. खूपच रोमॅन्टिक भाग आहे खूप दिवसानंतर. तर एवढाच बस असं म्हणतो अर्जुन, आणि जाऊन बस आता असं म्हणतो अर्जुन, आणि सायलीला जाऊन बसवतो तो खुर्चीवरती. तर आता अर्जुन नाचतच असतो. तर आता टाळा वाजवते सायली. वा 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 असं म्हणते सायली. छान झाला मनोरंजनाचा कार्यक्रम असं म्हणते सायली. तर आता ती लहान मुलगी आलेली असते आणि म्हणते की आतला आम्ही सगळं चकाचक केलंय, तुम्ही आता येऊ शकता हा असं म्हणते ती मुलगी. थँक्यू असं म्हणते आता सायली अर्जुनला. काय असं म्हणतो अर्जुन. थँक्यू फॉर द एंटरटेनमेंट असं म्हणते ती. यू आर मोस्ट वेलकम मॅम असं म्हणतो आता अर्जुन. चल असं म्हणतो आता अर्जुन. सावकाश सावकाश असं म्हणतो आणि अर्जुन सायली आतमध्ये येतात. तर अर्जुन सायलीच्या स्वागतासाठी सगळेजण थांबलेले असतात. कुसुम आणि लहान मुलं आणि काका. तर आता दोघे आतेच असतात अर्जुन आणि सायली. तर कुसुमताई म्हणतात थांब थांब थांब, कशाला एवढं करत बसलीस कुसुमताई असं म्हणते सायली. कशाला म्हणजे माहेरवशी नाहीस तू, तिथे भाती पळायला नको असं म्हणते कुसुम. म्हणजे आता तुला दोन दोन माहेर आहेत असं म्हणतो अर्जुन. प्रतिमा त्याचं घर आणि हे खरं माहेर असं म्हणतो अर्जुन. खूप लाड चालले तुझे वा असं म्हणतो अर्जुन. सायली असं म्हणतात काका की आते इथली सगळी माणसं तुझी वाट बघतायत असं म्हणतात ते. तर सायली आतमध्ये येते आणि आता त्या मुलांना भेटते. आरामात जरा सावकाश असं म्हणतो अर्जुन. तर आता आतमध्ये जाते सायली. तर आता ती बघते तिथं तिला तन्वी दिसत असते, छोटी तन्वी. ही तर मला नेहमी दिसणारीच मुलगी आहे असं म्हणते सायली. ही ते कशी काय दिसते मला असं म्हणते सायली. तर आता चालत चालत जाते तिच्या पाठीमागून सायली, आणि आता ती पाठलाग करत करत जात असते तन्वीचा. तर आता अर्जुन वगैरे मात्र तिथेच बाहेरच असतात. तर अर्जुन बघतो सायली कुठे आहे म्हणून. तर आता तो बघतो. तर आता सायली चालत चालत जात असते. ही कुठे जाते असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली आतमध्ये जाते तन्वीचा पाठलाग करत करत. स्वयंपाकघरात असं म्हणते कुसुम. अजून कुठे जाणार. स्वयंपाकघराच्या ओठ्यावर हात फिरवल्याशिवाय हिला चैन पडेल का असं म्हणते कुसुम. तर आता सायली जात असते किचन मध्ये. तर आता अर्जुन मात्र तिला बघत असतो. तर आता सायली आतमध्ये जाते. तर आता अर्जुन विचार करत असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो चला तिथे जाऊया. तर आता सायली मात्र किचन मध्ये आलेली असते. तर ती पाठलाग करत करत छोट्या तन्वीचा आलेली असते किचन मध्ये. तर आता ती येते आणि आता त्या चित्रासमोरच येऊन थांबलेली असते छोटी तन्वी. तर आता सायली येते. तर आता ती बघते ते चित्र. खरंच खूप इमोशनल दाखवलंय खरंच आता प्रेक्षक हो. म्युझिक वगैरे खूप भारी लावलंय. तर आता सायली पाठीमागे येऊन थांबते छोट्या तन्वीच्या. तर आता सायली तिचा चेहरा बघायचा प्रयत्न करत असते. तर तिला ते चित्र दिसतं. तर आता तिला आठवतं हेच चित्र तर होतं त्या पुस्तकामध्ये. हे असंच चित्र मी आजच तन्वीच्या पुस्तकात पाहिलं होतं, आणि तसंच्या तसं चित्र इथे कसं काय असू शकतं असं म्हणते सायली. तर तेवढ्यातच कुसुम येते आतमध्ये. तर आता ती सायलीला बघते. तर आता इथे कुसुम बघते सायलीकडे. सायली मात्र आपल्याच विचारात असते. तिचं लक्षच नसतं कुसुमकडे. तर आता कुसुम बघते ते चित्राकडे. तर आता कुसुम बघते सायलीकडे. कमाल आहे बाई असं म्हणते आता कुसुम. स्वतःच काढलेलं चित्र एवढं मन लावून बघतेस असं म्हणते कुसुम. तर आता सायलीला अजूनच डाऊट येतो. असं वाटतंय तू काढलंच नाहीयेस, हे चित्र मी काढले असं म्हणते आता सायली. हो असं म्हणते कुसुमताई. तर आता सायलीला मात्र धक्काच बसतो. मधुभाऊ सांगत होते तू लहान असताना ना हे चित्र काढलेस असं म्हणते आता कुसुम. घरात कुठलेही पाहुणे आले ना तर त्यांना हे चित्र दाखवायचे. बघ साऊने काढलंय असं म्हणते आता कुसुम. मी अर्जुन सरांना पाणी देऊन येते हा असं म्हणते आता कुसुम. तर आता सायली मात्र ते चित्राकडेच बघत असते. जसं चित्र तन्वी काढायची तसंच मी सुद्धा काढलं असं म्हणते सायली. हा योगायोग नसूच शकतो असं म्हणते सायली. माझी प्रत्येक गोष्ट तन्वीशी जुडतीये. तिचा आवाज पण मला स्वतःचाच आवाज वाटतोय, आणि आता हे चित्र
म्हणजे माझ्या मनाची शंका आहे ती खरी आहे का असं म्हणते सायली. मीच तन्वी आहे की काय असं म्हणते आता सायली. खरंच खूप भारी दाखवलंय हे प्रेक्षक हो. मीच तन्वी आहे की काय असं म्हणते बघा प्रेक्षक हो सायली. तर आजचा भाग इथे संपतो तर बघूया तर रिकॅपमध्ये काय येते. तर आता कोण आहेस तू मला अशी सतत का दिसत असतेस असं म्हणते सायली त्या छोट्या तन्वीला. मला बघू दे ना तू कोण आहेस असं म्हणते आता सायली. तर आता ती बघायला जाते तर तेवढ्यातच पळून गेलेलं दाखवलंय तन्वीला. तर ती पळत पळत जाते आता सायली तिच्या पाठीमागून. तर आता तिथेच मधुभाऊ दिसतात तिला आणि खडवत असतात ते त्या छोट्या तन्वीला. हा घास काऊचा असं म्हणून खडवत असतात ना मधुभाऊ आठवतं सायलीला. हा घास मधुभाऊंचा असं म्हणून खात असते ती. हिजा आणि मधुभाऊंचा काय संबंध आहे असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून काही स्नॅप्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा कारण एक्सक्लुझिव्ह स्नॅप्स आम्ही ह्या व्हिडिओ नंतर लावलेले आहे.